येऊ शकतं त्याच्यापेक्षा आहे तो सूर्यास्त तो सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे आपण कोणासाठी थांबू शकतो परंतु सूर्य कोणासाठी थांबणार नाहीये. त्यामुळे विनंती असेल त्याने आपला निर्णय कळवायचा. गोलंदाजीचा निर्णय दिला जातो. बॅटिंग असेल ते मंदरुर संघाची आणि गोलंदाजी असेल ते वारीक बेलगी या संघाची. आज एक क्लिअर करा तुम्ही काढा कुटुंबामध्ये सांग बोला. आणि कुठले वारेगाणी चालला सामना मंगलोर विरुद्ध वारीवाडी बेंगी. वारीवाडी संघाने टॉस जिंकलाय. घेतला प्रथम क्षेत्ररक्षण आणि मंजूर संघाला फलंदाजीचे आमंत्रित केलंय. सामना लगेच पंचांनी चालू करत आहेत. वारीवाडी बेंगी अनिल मास्टर प्रसाद अनिल हे आक्रमक फलंदाज चौका षटकार मारतात. पाहूया या मॅच मध्ये मारतात का ते. परंतु वारीवाडी बेंगी संघ तुल्यबळ आहे या परिसरामध्ये. संदीप वारीक पॉयलच्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट आणि समोर ते अनिल. दोन्ही संघात तुल्यबळ आहेत. मंगळूर विरुद्ध वारीवाडी बेंगी क्षेत्रसन्मान केलेला आहे. एक शॉट पाडलेला आहे. मिड विकेट बाउंड्री स्क्वेअर बाउंड्री लावले. एक
मिड विकेट एक मिडॉन समजा सुरुवात पंच खून करतायत. संदीप वारीक राईट राऊंड विकेट समोर येते आणि एक आक्रमक फलंदाज संदीप धावसोबत राऊंड विकेट समोर येते आणि पाहूया ऑप्टमच्या थोडं बाहेर होता निर्धाव चेंडू एक बाउन्सर टाकला होता संदीप वारीक यांनी. पुन्हा एकदा संदीप वारीक राईट ऑफ राऊंड विकेट समोर येते अनिल धावाला सुरुवात राऊंड विकेट चांगला डान्स केलाय शॉर्ट साईडला चेंडू गेला एक धाव घेतले. एकच धाव गोल झाला संदीप वारीक एक नावाजलेला गोलंदाज संदीप वारीक स्ट्राईकला गेले ते प्रसाद संदीप वारीक राऊंड समोर ते प्रसाद पाहूया चेंडू ऑप्टनच्या बाजूला कट केला गेला शॉर्ट साईड मध्ये चांगलं क्षेत्रक्षण वाई संघाकडून एक निर्धाव चेंडू तीन चेंडू होते एकच धाव दिली होती संदीप वारीक यांनी. पुन्हा संदीप वारीक राऊंड विकेट बॅलन्स होते धावाला सुरुवात पंचांना पार केला समोर होते प्रसाद पाहूया ऑप्टनच्या बाहेर होता चेंडू माला तो एक्स्ट्राची वर पाहूया चौकार चौकार चेंडू ऑप्टन थोडं बाहेर होता मारला तो पॉइंट आणि कव्हरच्या वरून चौकार धावसंख्या होते 5. धावसंख्या 5. चालू सामना मंदिर विरुद्ध बेनगी वारीवाडी बेनगी टॉस जिंकला वारीवाडी आणि मंदिर संघाला बॅटिंग साठी आमंत्रित केलं. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात संदीप वारीक राईट आर्म राऊंड विकेट समोर येते प्रसाद माला चेंडू मिड विकेटच्या मध्ये एक ते धाव घेतले आहेत. चांगलं क्षेत्रक्षण म्हणावं लागेल ते वारी संघाकडून. धावसंख्या होते 6. आत्ता पात्र गेलं ते स्ट्राईकला आणि पुण्याचा संदीप वारीक राईट आर्म राऊंड विकेट तो स्वतःचा बदल करतायत. आवळचेवाडी आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा 2025 संदीप वारीक स्ट्राईकला होते अनिल पाहूया धावाला सुरुवात राऊंड विकेट समोर ते अनिल रिव्हर्स स्वीप मारलाय एक ते धाव घेतले आणि करा क्षेत्ररक्षण. धावसंख्या 10 होते. धावसंख्या 10. बस बस जी धावसंख्या झालेली आहे 10. सर्व खेळाडूंना कर्णधारांना नम्र विनंती आहे. वारीकडे आणि मंदिर या संघामध्ये जो सामना चालू आहे तो क्वार्टर फायनलचा सामना आहे. म्हणजे या स्पर्धेच्या उपांत्य फेरीसाठी जाण्यासाठी झुंज द्यावी लागेल. अजून चेंडू असणार आहे ते 12. या 12 चेंडूवरती मंदिर संघ किती धावा बनवणार आणि वारीकडे हा संघ त्यांना किती धावेमध्ये रोखणार हे पाहणं रंजकदा ठरेल. पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळतं ते अनिल आणि प्रसाद ही जोडी. प्रसाद यांनी प्रहार केला होतो 4 धावांचा. त्यानंतर अनिल सुद्धा गप्प बसला नाहीयेत. हम भी किसी से कम नाही असं दाखवताना दिसत आहेत ते अनिल यांनी सुद्धा चौकार मारला. धावसंख्या झालेली आहे 10. एक षटकाच्या समतेमध्ये धावसंख्या झालेली 10. प्रदीप
वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरे षटक घेऊन येतो तो प्रदीप. सामना करेल तो समोर असणाऱ्या खेळाडू प्रसाद. स्वयंभू मंदिर झरेवाडी हा संघ इथे आपल्या गावाच्या नावासाठी खेळताना दिसतोय. सुंदर ब्लॅकहोल मध्ये टाकलेला चेंडू दुसरेच तिथे चूक करतो, पण सूरज मात्र कुठल्या प्रकारची चूक करत नाही. आणि अनिल आपण मगाच्या सामन्यापासून पाहिलं, पहिल्या सामन्यापासून आपण त्याला पाहतो की ते कुठल्याही प्रकारची चूक करत नाहीयेत. एक एक धाव फक्त घेताना दिसतात, स्ट्राईक रोटेट करताना दिसतात. त्यांच्यामध्ये क्षमता आहे. 44 धावा त्यांनी पहिल्या मॅच मध्ये केल्या होत्या, त्यानंतर 33 धावा दुसऱ्या मॅच मध्ये केल्या. असा हा फलंदाज, त्याच्यामध्ये क्षमता आहे. बघा मी सांगितलं होतं, बॉल टाकला, बॉल गेला 6 धावांसाठी. स्टँड अँड डिलिव्हर चेंडू म्हटलं जातं. तो कशा प्रकारचा आपल्याला बहारदार फटका पाहायला मिळाला तो अनिल यांच्या बॅटमधून. प्रत्येकाला सावध राहावं लागेल ते या बॅट्समॅन कडून, कारण या बॅट्समॅनने या आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर आपण 44 धावा केल्या होत्या, दुसऱ्या मॅच मध्ये 34 धावा केल्या होत्या. असा हा अनिल आपल्या संघासाठी, स्वयंभू मंदिर झरेवाडी या संघासाठी अतिशय भरीव कामगिरी करताना दिसून येते. भरीव वाडेश्वर वारेकरी या संघाला जिंकण्यासाठी ज्यांची विकेट काढणं तेवढीच महत्वाची असेल. आणि माझ्या तोंडात विकेट निघतोय आणि त्याबरोबर त्याने वारीक तिथे एक जीवदान दिल्याच्या नंतर झेल पकडण्यात यशस्वी. मंदिर संघाला मोठा आदर बसतोय. आपण पहिल्यांदाच पाहतोय अनिल यांना डगआउट मध्ये येताना, आणि मोठा निराश मनाने अनिल आपलं काम चोख बजावून 17 धावसंख्येवर वैयक्तिक 11 धावसंख्येवर तंबूत परततोय. चालू असलेला सामना आहे क्वार्टर फायनलचा. 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. वाडेश्वर वारीकवाडी विरुद्ध स्वयंभू मंदिर हा संघ. केतन मुंबईमध्ये पाहायला आपण केतन, मात्र तसाच मंदिर स्वयंभू मंदिर या संघाकडून जाताना केतन भासी त्यांना साथ द्यावी लागेल ते प्रसाद यांना. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर धावसंख्या झालेली ते 17. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा फलकावर लावायला लागते ते स्वयंभू मंदिर या संघाला, कारण वारीकडे हा संघ सुद्धा 2 षटक इथे 2 सामने खेळून आलेला आहे. दुसरेच तिथे चूक करतोय. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या बसते 18. आता फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळेल तो प्रसाद. बघूया प्रदीप चेंडू टाकण्यासाठी सज्ज. एक साईडच्या दिशेने कधी त्यांच्या कोणातून आवाज आला ह्या, आणि त्या बरोबर प्रसादाने तोच आवाज घेतला आणि चेंडू पाठायला सीमा आदेश पार. 6 धावांसाठी दणदणीत कणकणीत षटकार. धावसंख्या होत्या 24. अजून एक चेंडू शिल्लक असेल वाटतं माझ्या या षटकामध्ये. यस, अजून एक चेंडू शिल्लक. चला दुसरा चेंडू दिला जातो. मॅच बॉल येतो. प्रसाद खेळण्यासाठी सज्ज. अनिल यांची जागा आता प्रसाद या मॅच मध्ये आपल्याला चालवताना दिसून येतात. पहिल्या 2 मॅचचा हिरो अनिल डगआउट मध्ये, त्याचवेळी पहिल्या 2 मॅच मध्ये वाडेश्वर वारीकसाठी अतिशय धारदार गोलंदाजी करणारा संदीप पहिल्या षटकामध्ये 10 धावा मोडल्या होत्या ते संदीप यांनी. त्यामुळे वाडेश्वर वारीकडे संघ थोडासा अडचणी सापडलेला दिसतोय. 2 षटकाच्या प्रगती पथावर असताना संघाची धावसंख्या होते 24. वाईटच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या होते 25. स्वयंभू मंदिर झरेवाडी हा संघ या ठिकाणी इथे येतोय. आपण दावेदारी पेश करतोय. क्वार्टर फायनल पर्यंत वजन घालतोय. प्रत्येक सामना एकतर्फी जिंकल्याच्या नंतर क्वार्टर फायनलचा हा सामना मंदिर विरुद्ध वाडेश्वर वारीकड या संघाकडून सूरज वारीक पुढे काय सोडणार नाहीयेत. सरळ जाऊन सूरज यांच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि मंदिर संघाला दुसरा धक्का मिळाला तो प्रसादांच्या स्वरूपात 25 धावसंख्या. त्याचबरोबर पंचाने आपलं काम चूक केलंय. दुसरे षटक संपल्याचा विचार केलाय. 2 षटकाच्या अखेरीस स्वयंभू मंदिर झरेवाडी या संघाची धावसंख्या होत्या 2 गडी बाद 25. आता 6 चेंडू शिल्लक. 6 चेंडू मध्ये किती धावा धाव फलकावर लागतात ते बघूया.
धाव संख्या झालेल्या 2 षटकाच्या अखेरीस 15 बॉलर आहे प्रणित वारिक. नाम बडा काम बडा असा गोलंदाज यावर्षी 2-3 टुर्नामेंट वारिकोड या संघाने जिंकून त्या गोलंदाज आपला हातभार लावला तो प्रणित वारिक आपल्या संघासाठी आता सर्वस्व झोकून देणार का? त्याच्यासमोर आव्हान असेल तर केतन यांचं. केतन मासी केतन एकासाठी सज्ज लेट जायच्या दुसऱ्या चोरी दिशा दिला. तुषार जल धावतोय तुषार हुशार होऊ शकतो का? आणि हुशार झालाय आणि 3 धावा पूर्ण केलेल्या. 3 धावांनी संघाच्या खात्यात 3 नंबर पडते. दोन्ही संघाकडून टाळ्या वाजवल्या जात आहेत. संघाची धावसंख्या पोहोचते 28. तरीचा पहिला चेंडू चला आता असेल तो समोर साहिल लेफ्ट हँडर बॅट्समन त्यामुळे क्षेत्ररक्षण बदल करावा लागेल. क्षेत्ररक्षणात बदल होताना पाहतोय आपण. लॉंग ऑनला असणारा श्रीफम आता डीप कव्हर आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर दीपेश एक्स्ट्रा कव्हरला जाताना कव्हरला आहे तो छोटा खेळाडू. नाव त्याचं आहे वेदांत. आपल्या संघासाठी भरीव कामगिरी केली होती ते वेदांत. त्याने 4 खेळाडू पॉवर प्ले मध्ये असणं गरजेचं आहे. साहिल आपल्या संघासाठी कशा प्रकारची भूमिका पार पडतो सामना करून तो पंजाबच्या गोलंदाजीचा सुरेख शॉट हातात जातोय. किचकेच काय करतात आज त्यांनाच कळत नाही. मिड विकेटला चेंडू मारला होता. दीप्तेशच्या हातामध्ये गेला होता. धावबाची संधी होती परंतु धावबाज करू शकले नाहीत. लहानपणी आपण जसा थ्रो होतो तसा थ्रो केला होता दीप्तेशाने आणि त्यामुळे जीवदान मिळालं तर साहिल यांना. जर थ्रो वेगाने केला असता व्यवस्थित केला असता तर साहिल सारखा फलंदाज आज आपण पाहिलं असतं ते डगआउट मध्ये. परंतु जर आले तर या 2 शब्दांना क्रिकेटमध्ये अर्थ नाही. या धावसंख्या झालेल्या 29 जिंकण्यासाठी अजून बघूया किती धावा हा धावसंख्यावर लावला. 4 चेंडू मध्ये केतन वाह काय सुरेख लाजवाब शॉट. चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. केतन मासी आपल्या डावाला शोभेल अशी कामगिरी करताना दिसून येतात. संघाची धाव संख्या झालेल्या 35. धावसंख्या झालेल्या 35. वारीकडे हा या पंचक्रोशीतला एक नावाजलेला संघ. तर 35 धावा जरी झाल्या असतील तरी ह्या धावा त्यांच्या चेस करण्याची क्षमता नक्कीच आहे. कारण प्रदीप संदीप सूरज सौरभ यश सुशांत आणि शिवम हे त्यांचे 7 खंडे फलंदाज आहेत आणि यांना ह्या मैदानाचा अनुभव आहे. केतनानं टाकलेला चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. तो तर आपलं खातं बोलतो 6 धावा जमा करतो आपल्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या वाढवतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 41. पहिल्या मॅच मध्ये अनिल, दुसऱ्या मॅच मध्ये अनिल, तिसऱ्या मॅच मध्ये 30 कामगिरी आपल्याला पाहताना म्हणजे करताना पाहतोय तो केतन. याला 2 षटकांविषयी खेळतो तो केतन आपल्या संघासाठी भरीव कामगिरी करतो. अजून 2 चेंडू शिल्लक असणार आहेत. ते प्रणित यांचे प्रणितांच्या गोलंदाजीवर तो हल्ला होणार का? हे 2 चेंडू सुद्धा सीमा रेषेच्या बाहेर यश येणार की प्रणित यश घेणार. आणि सुरेख फटका आहे. नो मॅन लँड मध्ये चेंडू जातोय परंतु तिथे वेदांत सोडतोय आणि 2च धावा समाधान मला वाटतंय. संघाच्या खात्यामध्ये 2 नंबर पडते. संघाची धाव संघाला बोलतो 43. काय शिवम यांची होती त्या ठिकाणी ते पोहोचू शकले असते परंतु वेदांत किती वेगात धावतायत आपल्याला पाहायला मिळतो. तिथपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या हाताला सुद्धा बॉल लागला होता. वेगाच्या दिशेने ते मेडॉनला धावत गेलेत. त्यांचा चेंडू केतनाच्या खाली जातो. चेंडू प्रदीप यांच्या हातमधून. प्रदीप चूक करतोय. फाईन लेगला झेल सोडतोय आणि चेंडू जातो सीमा रेषा पार 6 धावांसाठी. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 49.
जिंकण्यासाठी 50 धावांचं लक्ष ठेवलं होते वाडेकोड या संघासमोर स्वयंभू मंजुर झरेवाडी या संघाने. केतनसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण या धावा केल्या ते 24 नाबाद 24. अनिल आणि प्रसाद ही जोडी लवकर आऊट झाल्याच्या नंतर आपल्या संघासाठी भरून कामगिरी केलेली ते केतन मासे याने धावसंख्या झाले होते 49. जिंकण्यासाठी आव्हान असेल ते 50 धावांचं. त्यानंतर होणारा सामना असेल तो त्यानंतर होणारा सामना असेल श्री जामरादेव क्रिकेट संघ टेंबाजीवाडी विरुद्ध बुडान 11 गावकडी या दोन संघांमध्ये असणार आहे. दुसरा सामना असणार आहे मी दोन्ही संघाच्या कन्नडमध्ये विनंती करतो की त्यांनी नाणेफेकीसाठी यायचे. या संघाकडून आपण प्रथम फलंदाजीसाठी जाताना पाहतोय तो सूरज आणि प्रदीप. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 50 धावांची. सूरज आणि प्रदीप स्वयंभू मंदिर या संघाकडून प्रथम गोलंदाजी जोरात आवाजान आपण पहिल्यापासून बघतोय ते अनिल याला. चला अनिल तुम्ही आपल्याकडे सज्ज सामना करतो वाडीकोड या संघाचा एक उत्कृष्ट खेळाडू अष्टगोळी खेळाडू त्याच्या नावावर अनेक मालिकेवरचे पुरस्कार आहेत तो प्रदीप वारिक. राधापूर चॅम्पियन ट्रॉफी असू दे किंवा राधापूर चॅलेंजर चषक असू दे त्या चषकामध्ये अतिशय भरीव कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. तुम्ही पहिल्या चेंडूवरती एक धाव तर घेतली नाही आणि एकाच धावेचं समाधान मानणार का? जामरादेव क्रिकेट संघ टेंबाजीवाडी या संघाने प्रथम नाणेफेक आपल्या बाजूने वळवलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. या दिवसातील तो अखेरचा सामना असेल. आता इंग्लंडच्या गोलंदाजी सामना करतो सूरज. सूरज हे कशा प्रकारचे गोलंदाजी करणार आणि वाईडचा इशारा येतोय. आव्हान स्वरूपात ठेवले होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 2. आणि त्यांचा पुढचा चेंडू सामना करतो सूरज. एक साईडच्या दिशेने चेंडूला दिशा दिलेली आहे आणि एकच धाव. मग आपण पाहिलं तर स्वयंभू मंदिर हा संघ सुद्धा शांततेत खेळायला संघ दिसला, परंतु वादळ आलं ते केतन मासे नावाचं आणि त्याने हा वाडीकोडीचा डाव थोडासा उडवला. धावसंख्या लागली 49. एक धाव तर घेतली, दुसरी धाव सुद्धा इथे सहज येऊ शकते. प्रयत्न होणार का बघूया. तेवढी होते जाते. धावसंख्या बरोबर ते एका धावेची धावसंख्या होते 4. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 4. या षटकामध्ये एक तरी चेंडू सीमारेषे पार न्यावा लागेल. होया आणि नंतर पुढील चेंडू पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने चेंडू जातोय. पंचांचा वाईडचा इशारा होतो. धावसंख्या 1 नंबर पडते. धावसंख्या होते 5. आता मात्र थोडीशी चूक करताना धावसंख्या झालेल्या 5. सूरज आणि प्रदीप यांना ज्या क्षमतेसाठी ओळखलं जातं तो फलंदाजीला साजेसा खेळ खेळावा लागेल.
दोघांमध्ये क्षमता नक्कीच आहे. जे शॉट केतन माफियाने आपल्याला मारले ते शॉट सूरज आपल्याला मारू शकतात. बॅट तर फिरवली ती, बॅटचा फ्लो इथपर्यंत आपल्याला ऐकायला मिळाला. म्हणजे बॅटवर चेंडूचा कुठल्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. चेंडू निर्धाव जातो. धावसंख्या आहे तिथेच 5. 4 चेंडूवरती धावसंख्या मोडलेली आहे 5. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ते 50 धावांची. अनिल चेंडू टाकण्यासाठी तयार. सर्व हातामध्ये मारलेला चेंडू आणि एका धाव्यावर समाधान मानावं लागतं. धावसंख्या होते 6. अनिल पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज. सामना करतो प्रदीप. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्या होते 7. 3 चेंडू वाईट लागले ते अनिल यांच्याकडून अशा गोलंदाजीची अपेक्षा नसेल. या ठिकाणी पण तिसऱ्यांदा गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये चुका आपण समजू शकतो. फलंदाज होतो बाद. प्रदीप वाडेकॉडी या संघाचा सगळ्यात मोठा खेळाडू आउट होतो. मंदिर या संघाच्या विजयाचा जो अडथळा होता तो अडथळा इथे दूर होताना आपण पाहतोय. तो जाताना बघतोय तो प्रदीप याला. याच्यामध्ये क्षमता नक्कीच होती की त्या धावा ते करू शकतात, परंतु आता ते जाताना मैदानामध्ये उतरलेला बघतोय तो आपण शुभम याला. आता वैयक्तिक पाहिलं आणि संघाचं दुसरं षटक गेलं होतं ते साईल. मंजुरी हा संघ 2-3 प्लेअर अवलंबून आपण व्हायला पाहतोय. कारण जे बॅटिंग करतात तेच बॉलिंग करतात ते आपल्याला पाहायला मिळतात. समोर असेल तर सूरज. साईल यांच्या गोलंदाजीचे सामना करणे सूरज. दिवसांच्या डोक्याला एक धाव तर घेते आणि एकाच धावचा प्रयत्न. काय सुंदर थ्रो आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू 42 धावा असं असणारं समीकरण. या षटकामध्ये किती जास्तीत जास्त धावा धावपळकावर लागत आहेत त्या. शुभम सामना करेल तो साईल यांच्या गोलंदाजीचा. साईल चेंडू टाकण्यासाठी पाहिजे. पुन्हा एकदा वाईट चेंडू. मंदिरला संघ आता मात्र वाऱ्याची दिशा नसताना, वारा नसताना व्हाईट टाकण्यात दिसतो. त्या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये आपण वारा पाहतो, त्या ठिकाणी व्हाईट चेंडू जाणं आपण समजू शकतो. परंतु या सत्रामध्ये वाऱ्याचा अजिबात लवलेश आपल्याला सापडत नाहीये. चेंडू पुन्हा एकदा अवंत स्वरूपासाठी जातो. धावसंख्या इथे होताना पाहतो आपण 9. साईल शुभमसाठी पुन्हा एकदा अवंत स्वरूपात एकदा 10. आतापर्यंत बंधून या संघाने 6 वाईट चेंडू टाकले आहेत. सॉरी 5 वाईट चेंडू टाकलेले आहेत. म्हणजे जर 10 धावांमधल्या 5 धावा या अवंत स्वरूपात गेलेल्या आहेत. साईल थोडी सज्ज. सामन्याकडे तो शुभम. शुभम चेंडू उंच उडालेला आहे. अनिल त्याच्याकडे आहेत आणि जीवदान दिले जाते ते शुभम याला. संघाच्या खात्यामध्ये 2 नंबर पडते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12. दुसरा षटक चालू. साहिल धाव देतोय. राईट हँड राऊंड विकेट. शुभम याला. हा चेंडू जाणार का? आणि सुंदर कॅच पकडतोय अनिल. तिथे सुंदर समर्पण दिलेलं आहे. बॅटला चेंडू लागल्याबरोबर वाटला होता की जाईल षटकार, परंतु तिथे होता अनिल. अनिल याने सुंदर फिल्डिंग केलेली आहे. चेंडू अडवलाय.
आणि शुभम सारखा खेळाडू आपल्याला त्यांनी पाहायला मिळते. शुभम यांच्या जागावर येण्यासाठी जात आहेत त्यांचे छोटे बंधू वाडेश्वर वारीकोडी या संघाचा हा कर्णधार, कमी वयामध्ये कर्णधार पद त्याला देण्यात आलेला आहे. एक अष्टपैलू परिपूर्ण खेळाडू म्हणून त्याच्याकडे ओळखलं जातं. गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे किंवा क्षेत्ररक्षण असू दे, यश आपल्याला 100% देण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. परंतु साहिल यांचा गोलंदाजीचा सामना करायचा आहे. साहिल सुंदर फटका आणि एका धावेवर समाधान. संघाची धावसंख्या पोहोचते 13. वाडेश्वर वाईकडे संघ थोडासा अडचणी सापडायला आपण पाहतो. 8 चेंडू आणि 37 धावा. आठ चेंडू 37 धावा. सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, बॅट फिरवल्या जात आहेत परंतु बॅटला चेंडू लागत नाहीये. 7 चेंडू 37 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, त्याचं काय ते त्यावर 15 षटक संपला पाहिजे. 2 षटकाच्या वाडेश्वर वारीकडे सांगितलं धावसंख्या होते 13. 6 चेंडू आणि 37 धावा. 6 बॉल 6 षटकार मारले तरी हा सामना जिंकू शकला नाहीये. कारण सामना कंपल्सरी चेस असणार आहे. आता जर मंजुरी साहेबांना हारायचं ठरवलं तरच हा सामना ते हरवू शकतात. आणि आपण गोलंदाजी पाहतो. प्रितीश गोलंदाजी करताना पाहायला मिळेल आपल्याला. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू, मंद्रून थोडासा सुस्तावलेला पाहायला मिळतो. त्यांना माहिती आहे की 5 चेंडू मध्ये 37 धावा हे लक्ष वारीकडीसाठी अशक्य आहे. यश बॅटिंग साठी सज्ज. सावळा प्रितेश चेंडू कटावलेला आहे. चेंडू अडवला जाते. त्याचा चेंडू अडवते. एक धाव काय ऐकू शकले नाही. सांगली धावसंख्या जाऊन असते 14. पुन्हा एकदा प्रितेश सुरत साठी त्याचा आणि इतर खेळाडू असाच आपल्याला सामना पाहायला मिळतो. तो वाडेश्वर वारीकडे या संघाकडून कुठल्या प्रकारची झुंज इथे देताना दिसत नाहीये. आणि स्वयंभू मंदिर हा संघ इथून आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा प्रसाद यांच्या हाताने गेला चेंडू आणि एका धावेवर समाधान. चलो पुन्हा एकदा निर्धाव. सुंदर कामगिरी करतो आपल्या संघासाठी. आपल्या संघाचा एक अजून गोलंदाज आपण आहोत हे सिद्ध करतोय. पुढचा चेंडू यश यांच्यासाठी. आता मात्र वाईटचा इशारा. संख्यात 1 बरं. धावसंख्या जाऊन पोहोचते 16. जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धावसंख्या झालेला 17. मला कळत नाही या सुरुवातीला एक टप्पा भेटल्याच्या नंतर ही मुलं शायनिंग मारायला का जातात. ते सुद्धा शायनिंग मारायचा प्रयत्न करतोय. सामने आहेत युट्यूब लाईव्ह. पहिले 4 चेंडू तुम्ही व्यवस्थित टाकलेले आहात. तुम्हाला टप्पा भेटलेला आहे. येस, ब्लॅक होलची गरज आहे. या ठिकाणी तुमच्याकडून या चेंडूची अपेक्षा असेल. त्याचबरोबर 45 षटक संपल्याचा इशारा येतो.
5 चेंडू चांगले टाकल्याच्या नंतर आणि हा सामना शिवंगी मंदिर या सगळ्यांनी जिंकलेला आहे. चला वाडीच्या वाडीवाडी या सगळ्यांना आपले सन्मान चिन्ह स्वीकारायचंय आणि हा सामन्याचा